मारायला, गमजा मारायला. मेहनत नको. आपलं घर स्वच्छ ठेवलं पाहिजे. आपल्या घराच्या बाहेरची घाण आपण स्वच्छ ठेवली पाहिजे. बाहेरची आपण व्यवस्था केली पाहिजे. हाताचं काम केलं पाहिजे. इतका पांढर पेशेपणा आपल्यामध्ये आहे. आणि आता मी बघते ना, बाहेरून हे लोक आले, सगळं काम आपल्या हाताने करतात. शुडी कॅम्प आमचं बांधून झालं, त्यांनी माझ्यासाठी शुडी कॅम्प बांधलं. त्यात एकही बाहेरचा लेबर आणला नाही. याच्या आवत काम स्वतःच्या हाताने सिमेंट सगळं घोळून हे करून ते करून सगळं स्वतःनी काम करून दिलं आहे. त्यांना आत्मसन्मान आहे. पण आपल्याकडे आपण सगळे पांढर पेश. आणि तिकडे जाऊन इथल्या ब्राह्मणाच्या बायकासुद्धा एअरपोर्टवरती जाऊन संडास उपसतात, तेव्हा चालतं. तिथे जाऊन शेण खातात, तेव्हा काय हरकत नाही. पण इथे एवढा शिष्टपणा करून मग तिकडे जायचं, लग्न करून जायचं आणि तिथे शिष्टपणा दाखवायचा. आणि ह्याला आपण अगदी पुरुषार्थ समजतो. हा पुरुषार्थ काही कामाचा नाही. बायकांचं संरक्षण करणं हा खरा पुरुषार्थ आहे. त्या संरक्षणार्थ तुम्ही ह्या जाती कशाला उभ्या करून ठेवलेल्या आहेत? या जातीत ज्या बायका टाकल्या जातात, मारल्या जातात, विधवा करून त्यांना छळलं जातं, त्यांना वाचवतात का? आणि तुम्ही सहयोगी आहात. एक आगरकर झाले, आज तुमच्यातनं 1000 आगरकर उभे करायचे. आगरकरांनी एवढी मेहनत केली, सगळं वाया जाणार आहे. आपट्यानी केवढे कादंबऱ्या लिहिल्या, आपण लक्षात कोण घेतो? ते वाचायचं, मनोरंजन करायचं, ते काय डोक्यात जातं की नाही? त्या सहयोगांच्या डोक्यात गेलं पाहिजे. तुम्ही लोक अजून इतके आळशी आहात या बाबतीत की माताजी काय बोलतात ते एका कानाने ऐकायचं, सोडून टाकायचं. काही लक्षात सुद्धा घेत नाहीत. ह्या समाजाची स्थिती कोण ठीक करणार आहे? हे पॉलिटिशियन्स करणार आहेत की जे सामाजिक कार्य करून पैसे खातात ते करणार? कोण करणार आहेत? तुम्ही लोक, तुम्ही सहयोगी. तुम्हाला आम्ही कशाला दिला आत्म्याचं सुख? अशासाठी नाही की तुम्हाला पदराखाली जपून ठेवायला. आजचे तुम्ही शिवाजी, आजचे तुम्ही आगरकर, आजचे तुम्ही टिळक आहात, देशाचे तुम्ही पुढारी आहात. तुम्ही उठून उभं राहिलं पाहिजे. आळस झाडून आणि मूर्खपणाच्या गोष्टी करून काही पोट भरणार नाही तुमचं. मी सांगून ठेवते की जर तुम्ही आत्मानुभवाचे प्रकाश जगात घातले नाहीत तर जग हेच म्हणेल की अरे सहयोग म्हणजे एक दुसरी कोणती तरी गोष्ट होती. एवढी मोठी आम्ही क्रांती जगामध्ये काढलेली आहे. एवढी मोठी आम्ही क्रांती करतोय आणि त्या क्रांतीमध्ये तुम्ही केवढा हातभार लावणार आहात? तुमचे संकुचित विचार जात नाहीत. माझं घर, माझी बायको, माझं अमकं, माझं तमकं हे सुटत नाही तर तुम्ही पुढे कसे जाणार? दुसरी सहयोगामध्ये जी फार विक्षिप्त गोष्ट मी पाहते, विशेष कर पुण्याला आणि इकडे राहुरीला सुद्धा दिसतंय थोडं बहुत, तिकडे सगळीकडे आहे. म्हणजे आपापसात द्वेषभाव फार आहे. त्याला त्याचं पटत नाही, त्याचं त्याला पटत नाही. मग त्यात भर घालायला म्हणजे जातीचाच प्रश्न नाही आहे, प्रत्येकाचा, प्रत्येक वैयक्तिक प्रत्येकामध्ये काहीतरी आपापसामध्ये प्रेम नाही. आता हे बाहेरचे लोक आलेत, ह्यांना सगळी तुमची गाणी पाठ आहेत. सगळे एकदाच सामूहिक रीतीने ती गाणी म्हणतात. एक गाणं जर त्यांना मिळालं ते घेऊन जातील, त्याची टेप करतील, अनेक टेप्स करतील, प्रत्येक देशात पाठवतील, प्रत्येकांना हे. मग त्याच्यातले उच्चारण मला येऊन विचारतील, माताजी हे उच्चारण ठीक आहे की नाही, हे उच्चार चुकीचे आहेत का, हे नीट करून द्या. हे एवढी मेहनत करून आज तुमच्या समोर कसे दिसत आहेत आणि तुम्ही कुठे बसलेला आहात ते मला समजत नाही. एकदा माताजी इथे आल्या म्हणजे झालं, एक पूजा झाली, काहीतरी समारंभ झाला, त्यालाही माताजीनीच पैसे द्यायचे. आता 551 रुपये तुमची औरंगाबादला पूजेची ही आली. पूजेला तुम्ही 21 रुपये सुद्धा देऊ शकत नाही म्हणजे काय म्हणावं ते? बरं मला काय ते तुमचे पैसे नको आहेत, पण हे चांदीचं सामान आणायचं कुठं? हे मी माझ्या खर्चानी लावून आता असं करा की माझ्या खर्चानी कुंकू बांगड्या सगळं घ्या आणि पूजा करा. कारण तेवढे तरी पैसे तुम्हाला कुठं मिळणार? गरीब माणसानं तुम्ही. जोपर्यंत तुम्ही एकीकडचं दार उघडत नाही तोपर्यंत दुसरीकडचं दार उघडत जाणार नाही. आणि काही विशेष नाही, 21 रुपयाला काय, या देशात 21 रुपयाला काय किंमत आहे? काहीतरी तत्व म्हणून दिलं पाहिजे. तत्वरूपाने जर दिलं, त्याला कॅटलिस्ट म्हणतात, तसं तत्वरूपाने दिलं म्हणजे आम्ही तरी लक्ष्मी तुमच्यावर घालू, अशा कंजूसड्या लोकांना कोण देणार आहे लक्ष्मी? मग लक्ष्मीचे त्रास, सर्व तऱ्हेचे त्रास. म्हणजे सहयोग
मी माझ्यासाठी करते असं झालंय. साहेबांच्या सगळ्या बँका खाली झाल्या. प्रत्येक वेळा उसने पैसे घेतात. माताजी समारंभ करायचा तर उसने पैसे द्या. ते काय परत आले नाहीत कोणचेच. वर्गणी द्यायची नाही. अरे कसली वर्गणी? ही काय वर्गणी झाली? सगळ्यांनी मिळून सामूहिकरित्या हे लोक इतक्या दुरून दुरून येतात. पण तुम्ही सेंटरवर जाणार नाही. एक घराच्या पलीकडे जर सेंटर असलं तर हलणार नाही. पुण्याला कोण जाईल आणि पुण्याहून पुढे कोण जाईल? तुम्ही मोहीम काढली पाहिजे. आमच्या वडिलांनी काँग्रेसमध्ये भाग घेतला त्यावेळेला आपले जे त्यांच्याजवळ इंग्लंडचे शिवलेले सूट होते ते सगळे जाळले. सगळं घरादारावरती तुळशीपत्र ठेवलं. एवढी मुलं बाळं असताना सुद्धा जेलमध्ये गेले. आई आमची 5दा जेलमध्ये गेली. एवढे त्याग त्यांनी केले तेव्हा तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं. सहयोगामध्ये विशेष त्याग नको करायला. उलट तुम्हाला लाभच आहे, आशीर्वाद आहे. निदान त्या मिशानी तरी माणसांनी नीट आलं पाहिजे. पण सहयोग करायचा म्हणजे स्वतःपुरता स्वार्थापुरता करायचा. माताजी आल्या म्हणजे समारंभ चांगला होतो, मग त्या प्रोग्रामला जायचं. पण त्याच्या पलीकडे आम्ही सहयोगासाठी काय केलं, आम्ही परमेश्वरासाठी काय केलं, आम्हाला परमेश्वराने इतकं का द्यावं? ही लोक आम्ही ते नाहीत. आम्हाला परमेश्वरी साक्षात्कार झालेला आहे तेव्हा आम्ही त्यातले लोक आहेत असं दाखवलं पाहिजे. बायकांनी सुद्धा बेकारच्या गोष्टी सोडल्या पाहिजेत. बायका पुरुषांपेक्षा जास्त हे आहेत. मी बघितलं आहे, बायकाच मुलाचं लग्न निघालं म्हणजे पहिल्यांदा वरमाईला काय पाहिजे ते सांगते. मुलाच्या लग्नावर अगदी त्याच्यावर उड्या मारायच्या. स्वतःची काही कर्तबगारी नाही. मुलाच्या लग्नात किती कमवता येईल म्हणजे आपल्याला स्वतःबद्दल काही स्वाभिमान आहे की नाही? फुकटखोरीची जी सवय लागलेली आहे ती आपण सोडली पाहिजे. तर ब्राह्मणापासून महारापर्यंत सगळ्यांना फुकटखोरीची सवय लागलेली आहे. वाटेल ते पाप कोणत्याही धर्मात कोणत्याही जातीत मनुष्य जर करू शकतो तर ह्या सर्व नामधारी जाती पाती आणि धर्माला अर्थ आहे का? आज मी सगळ्यांना सडकून सांगते की फुकटखोरी करायची नाही. सहयोग फुकटखोरांसाठी नाही. ज्यांना एवढी फुकटखोरी करायची त्यांनी सरळ दुसरा मार्ग घ्यावा. ज्यांना सहयोगात राहायचं त्यांनी आत्मसन्मानाने राहिलं पाहिजे आणि दाखवलं पाहिजे जगाला की आम्ही आत्मसन्मानी लोक आहोत. वर्गणी कशाला म्हणजे काय? माताजींनी सगळ्यांचे पैसे द्यायचे का तुमचे? अहो पुण्याला लोकांचे जेवणाचे पैसे दिले आम्ही. असा भिक्कारपणा चालणार नाही आणि भिकारी लोक सहयोगात नको. आणि जे लोक हाताने काम करू शकत नाही त्यांनी सहयोग सोडावा. तुमची कधीही सामूहिक स्थिती टिकून नाही, कारण हातामध्ये व्हायब्रेशन्स असतात. हाताने जेव्हा तुम्ही काम कराल तेव्हाच तुमची सामूहिक स्थिती सुधारेल. आज तुम्ही देऊळ बांधलं, उद्या तुम्ही काही बांधाल, तिथे हाताने काम करायला पाहिजे. किती मंडळी आली पुण्याला काम करायला माझ्याबरोबर? हाताने काम केलं पाहिजे, हाताची मेहनत केली पाहिजे. तिथून आले ते युएनचे ॲग्रिकल्चरचे एवढे मोठी माणसं हातामध्ये फावडे कुदळ्या घेऊन कामं करतात. तुमचे युनिव्हर्सिटीतलं कुणी आलं नाही, इथलं मोठे ॲग्रिकल्चरिस्ट बनतात. काय करणार आहात तुम्ही? नुसता स्वतःचा फायदा करून घ्यायचा, ह्याच्या पलीकडे काही नाही. आईनी बोलायचं म्हणजे तिला दुःख होतं. तिला कुणाला दुखवता येत नाही. काय म्हणायचं म्हणजे 17दा विचार करावा लागतो. तोंडातून शब्द निघत नाही. कसं म्हणायचं मुलांना, माझ्या एवढं प्रेमाने वाढवलंय मी, त्यांना कसं बोलू? पण नाही बोललं तर असे सडत जाणार तुम्ही. तसं सडवायचं नाही मला तुम्हाला. आणि कुठवर सडत जाणार आणि काय होणार तुमचं? पुढे लोक काय म्हणतील, होते काहीतरी 4-5 गबाळे लोक सहयोगात आले, काहीतरी कचरा घेतला माताजींनी आणि 4 भिकाऱ्याने एकत्र केलाय. अहो साहेब सुद्धा म्हणतात मला की काय सगळे भिकारीच एकत्र केलेस की काय, तू घरचे सगळे पैसे लावत बसतेस? हा भिकारडेपणा सोडला पाहिजे. आणि तो सोडला नाही तर सहयोगात तुम्हाला स्थान नाही. कृपा करून ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आज मी इतकं निक्षून सांगते की ह्या गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवल्या नाहीत तर तुम्ही सहयोगी आहात असं परमेश्वर सुद्धा मानणार नाही आणि त्याच्या साम्राज्यात तुम्हाला जागा नाही. तसं पदोपदी आम्ही तुमच्याकडे लक्ष दिले आहे. पदोपदी तुम्हाला अनुभव येतोय, पदोपदी तुम्हाला माहिती आहे. आता मी आदिशक्ती ह्याची तुम्हाला खूण पटलेली आहे. त्याच्यासाठी फोटोत तुम्ही बघा, कुठेही बघा, तुम्हाला माहिती आहे. पण तुम्ही अशी माझ्याशी प्रतारणा करू नका आणि स्वतःची प्रतारणा करून घेऊ नका. मी तुम्हाला खराब केलं असं वाटलं नाही पाहिजे. अहो त्या ख्रिस्ताला फक्त 12 शिष्य होते.
दारोवणी फिरून त्याने किती ख्रिस्ती धर्म पसरवला. बुद्धाला किती शिष्य होते? 2च. गुरु नानकाला किती शिष्य होते? 2च. आणि आमचे आज हजारोनी शिष्य आहेत, पण कुछ कामाचे. तेव्हा आपापसातली भांडणं सोडायची, आपापसातल्या वैमनस्याला त्याग करून सामूहिक काहीतरी कार्य करा. चला माताजींसाठी आम्ही एक खोली बनवूया, चला काहीतरी असं सुरू करा, हाताने कामं करा. ह्या सर्व कार्यात मी पाहिलं की शेतकरी मनुष्य जो आहे, जो हाताने काम करतो, तो सगळ्यात उत्तम. त्याचे हात या भूमीत रुततात, त्यातनं चैतन्य मिळतंय, ते उघडतात. बायका बऱ्या असं हे लोक सांगतात, तुमच्या बायका फार हुशार आहेत, पुरुष अगदी बेकार मठ्ठ डोक्याचे आहेत म्हणे. डोकं नाही त्यांना आत्मसन्मान नाही म्हणे. आम्ही सगळे आपली स्वच्छता करत राहतो, हे आपले घोरच पडतील तिथे. किती लाजीरवाणी गोष्ट आहे. आणि सगळ्यांनी स्पष्ट लिहिलं की आम्हाला हिंदुस्थानी पुरुष नको. तेव्हा तुमच्यासमोर आता एक प्रश्न आहे की सहयोगात जर राहायचं असलं आणि त्याच्यात वाढ करून घ्यायची आहे, तर त्यातले जे गुण आहेत ते संपन्न केले पाहिजेत, ते आकलन केले पाहिजेत. आम्ही काही कालचे ते राहिलो नाहीत, आम्ही आजचे झालो. आता एक नवीन आम्ही युग सुरू करतो आहे, एक क्रांतिमय युग सुरू करतो आहे. त्याच्यात आम्ही कुठे बसणार आहोत ते पाहिलं पाहिजे. कारण माताजी महाराष्ट्रात राहतात, नेहमी महाराष्ट्रात त्यांचं येणं जाणं आहे. त्याच्यामुळे रीघ बसली आणि रीघामुळे मनुष्य बघत नाही. पाणी द्या की आपला मार्ग कसा चोखाळायचा, पुढे कसं जायचं. मेहनत घेतली पाहिजे. मी म्हटलं होतं की प्रत्येकाने एक एक वडाचं झाड लावलं पाहिजे. किती लोकांनी वडाचं झाड लावलं? म्हणे आम्ही 100 लावू. 100 कसलं? एक पाणी लावलं नाही कुठे. 100 लावायच्या गोष्टी बाता करण्यामध्ये आपण अगदी पॉलिटिशियन सारखे आहोत. त्याच्या कमी नाही. बोलायला बसले ना इंडियन्स, म्हणजे असं वाटेल की साक्षात कुणीतरी शंकराचार्यच उतरले की काय. पण काही काम करायला दिलं तर वाटतं नको रे बाबा, त्यापेक्षा आपणच केलेलं बरं. हे नरकात होते, त्या नरकातनं निघून स्वर्गात बसले, आणि तुम्ही पृथ्वी तळावर होते ते नरकात चालले. काहीतरी अद्वितीय केल्याशिवाय तुम्ही सहयोगी होऊ शकत नाही, कारण तुम्हाला प्रकाश मिळालेला आहे. ख्रिस्तानी सांगितलं आहे की ज्यांना प्रकाश मिळाला असे दिवटे कोणी टेबलाच्या खाली ठेवत नाही. नुसतं स्वतःचा महत्त्व स्वतःच मिरवायचं सगळीकडे आणि स्वतःला फार मोठं समजायचं की आम्ही हे केलं ना आम्ही ते केलं, त्याला काही अर्थ नाही. स्वतःचा प्रकाश लोकांना दिसला पाहिजे. आता हा मंडपच उभारला, तो सहयोगाने उभारला पाहिजे. मला चालतच नाही दुसऱ्याने उभारलेला जे सहयोगी नाहीत. माझ्या डोक्यावर छत्र धरलाय तुम्ही, माझ्या डोक्यावरती गंगा सुद्धा चढू शकत नाही. तुम्हाला चढवलं मी, गंगा जर तुम्ही माझ्या डोक्यावर चढवली तर गंगेत वाहून जाल. तिला सहन नाही होणार की मी आदिशक्तीच्या डोक्यावर गेली म्हणून. ते तुम्हाला मी डोक्यावर बसून ठेवलेलं आहे म्हणून काय वाटेल त्यांनी माझ्या डोक्यावरती छत्र बांधायचं की काय? वाटेल त्यांनी ही मेहनत करायची का? ही सगळी सहयोगाने केलेल्या मेहनतीलाच मी फक्त पावणार आहे, आणि मला हे असलं नको. त्यांनी माझं डोकं जडून जातं. हे सगळे मंडप वगैरे तुम्ही स्वतः बांधायला पाहिजे. तुम्ही सहयोगी आहात, त्याचं किती कौतुक पाहिजे. अहो इथे अजिंठाची लेणी बघा, 10 पिढ्यांमध्ये बांधली, 10 पिढ्यांमध्ये बांधली. त्यांनी बुद्धाला कधी पाहिलं नव्हतं. 10 पिढ्यांमध्ये एक पिढीनंतर दुसरी पिढी, तिसरी पिढी, त्यांनी त्याच्यात कसं कोरीव काम केलं, कसं दगडामध्ये त्यांनी व्यवस्था केली असेल, तुम्हीच विचार करा. काय ती श्रद्धा आणि काय त्यांचं मोठंपण. सगळं हाताने मेहनत केली. आज तुम्हाला साध्या डोळ्यांनी जे दिसत नाही ते त्यांनी अंधारात कसं बांधलं. पण त्यांच्यासमोर बुद्ध नव्हता. म्हणजे सगळे असे साधक त्या बुद्धालाच मिळाले की बाकीचे गेले की काय?
आमच्याच वेळेला हा प्रकार कशाला? बरं, दुसऱ्यांचे जे फालतू गुरु आहेत त्यांच्या शिष्यांना बघा, सेवा करतो म्हणे आम्ही. भजनात नुसतं म्हणायचं, हो सके सो सेवा हमसे करा लेना. काही होऊच शकत नाही तर कसली सेवा करून घ्यायची? तरी आता कृपा करून ह्या लोकांना वाढायचं काम वगैरे सहयोगाने केलं पाहिजे. बायकांनी स्वयंपाकाला मदत केली पाहिजे. एक आचारी लावून ठेवला, त्यांनी स्वयंपाक केला. बायकांनी पोळ्या लाटल्या पाहिजे. काहीतरी करा हाताने काम. त्यांना अशा आचार्यांची जेवणाची सवय नाही, स्वतः हाताने स्वयंपाक करून खातात, ते ब्राह्मण लोक झाले. आणि तुम्ही मात्र यांना अशा आचार्यां फाचार्यांचं जेवण देता. पैसे देतात ना माताजी, मग काय? मग असं म्हटलं की माताजी पैसे वाचवायचे मागत. अरे पैसे वाचले तर ते तुमच्याच ट्रस्टला देते आहे मी. ते काय मी खाते आहे काय? लाखोनी रुपये तिथे मोजले ते काय तुम्ही मोजले? सगळं लक्ष पैशांकडे, सगळं लक्ष तिकडे. म्हणूनच ते मिळत नाही आहे. परमेश्वराकडे लक्ष ठेवलं पाहिजे. आता हे अनुभव इतके वाढत चालले की आज मी म्हटलं राहुरीला हे सांगितलेलं बरं. आता ही टेप तुम्ही सगळीकडे पाठवा. ही काय नुसते राहुरीकरांसाठी नाही आहे किंवा तिथे औरंगाबादसाठी नाही आहे. ही सगळ्या हिंदुस्थानात पाठवा आणि त्याचं ट्रान्सलेशन करून पाठवा की हा प्रकार आपला माताजी म्हणतायत हा बंद केला पाहिजे. निदान हे आधी बंद करा, म्हणजे मग पुढे होणार काहीतरी. म्हणजे घोर अंधकार आहे नुसता या बाबतीत. तुम्हाला काय हवं तर ते सगळं दिलं. सहयोगाचं संबंध ज्ञान, 7 चक्रांवरची सगळी माहिती, कुंडलिनी उचलण्याची शक्ती जी फारच कमी लोकांना आहे, नव्हतीच ती तुम्हाला एका क्षणात तुम्ही कुंडलिनी उचलू शकता. म्हणजे इतकं उच्च पदावर बसवल्यावर एखाद्या माणसाला जर राज्यपदावर बसवलं आणि तो भीक मागत फिरला झोळी घेऊन, तर त्याला काय म्हणायचं ते तुम्ही शब्द सांगा. माझ्याजवळ एवढे शब्द नाहीत. पूर्वी संतांनी ज्या शिव्या घातल्या शिष्यांना आणि त्यांना थोबाडात मारत असत, श्रीमुखात देत होता, त्याचं आता मला कळलं. मी तसं काही केलेलं नाही आणि मला करायचं नाही, मला जमणार नाही. एवढंच बोलायचं जीवावर येतं माझ्या. फक्त विनंती आहे की आता कृपा करून हृदयापासून सहयोग स्वीकारावा, हृदयापासून कार्य करा, हृदयामध्ये बसवा मला, तेव्हा कार्य होणार आहे. मी ह्या वयात एवढी मेहनत करते, सकाळ संध्याकाळ धडपडत आहे. तुम्हाला माहिती आहे हे लोक नुसते फिरतीवरच आहेत, पण मी किती मेहनत करते. मला शोभतं का? तुम्ही तरुण लोक आहात, तरुण आहात सगळेजण, माझ्यापेक्षा फार लहान आहात. मेहनत कोण करणार? आम्ही काहीतरी करून दाखवलं पाहिजे, स्वतःपुरतं बघितलं नाही पाहिजे. तेव्हा कृपा करून सगळ्यांनी हात घातला पाहिजे, सगळ्यांनी व्यवस्था केली पाहिजे, सजवलं पाहिजे. कधीही हे लोक कोणालाही डेकोरेशनला बोलवणार नाही. काय काय डेकोरेशन्स केले ह्यांनी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण आजपर्यंत कधीही अशा माणसाला हात लावू दिला नाही जो रिअलाइज नाही आहे. पाणी द्या. या सर्व गोष्टींमुळेच आता इलेक्ट्रिसिटी नाही, त्याला कारण तुम्ही लोक, मी नाही. कारण असं आहे की जशी तुमची परिस्थिती असेल तितकंच परमेश्वर तुम्हाला देईल, तितकंच झेपलं पाहिजे. जास्त दिलं म्हणजे डोकं खराब होतं माणसाचं. तरी किती दिलेलं आहे विचार करा. किती दिलं आहे माताजींनी, किती दिलं, किती प्रेम दिलं, किती विचार ठेवला. आम्ही जरी मूर्खासारखे वागलो तरी माताजी किती आम्हाला प्रेमाने वागवत राहिल्या. पदोपदी आमचं लक्ष ठेवलं. कुठे आम्हाला त्रास झाला, मुलांना फर्स्ट क्लास आले, सगळं काय झालं व्यवस्थित होऊन राहिल्या, आमच्या नोकऱ्या ठीक झाल्या, आमच्या मनाप्रमाणे सगळं काय झालं, पैसे मिळाले, सर्व तऱ्हेचं आम्हाला सुख मिळालेलं आहे. तर हा विचार मनामध्ये ठेवला पाहिजे. तुमचं हित साधायचं आहे मला, आणि हित ह्याच्यात नाही की नुसते तुम्ही समृद्ध झाले म्हणजे हित झालं. काहीतरी अद्वितीय झालं पाहिजे, अलौकिक झालं पाहिजे. शिवाजी महाराजांना जिजाईंनी एवढं मोठं केलं. एकटे शिवाजी महाराज उभे केले, मला हजारो आज उभे करायचे आहेत. तुम्ही सगळे आत्मसाक्षात्कारी आहात. त्यावेळेला तेच एकटे आत्मसाक्षात्कारी होते, पण आज तुम्ही सगळे आत्मसाक्षात्कारी आहात आणि त्याचं काहीतरी समोर दिसलं पाहिजे. आणि जात पात आणि घाणेरड्या ह्या सगळ्या ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सोडल्या पाहिजे. याच्यातनं निघून
आणि व्यवस्थित आपल्याला मोकळं करून घेतलं पाहिजे. साधू संतांना काही जात नव्हती इथे. इतकं साधू संतांनी तुमच्यासाठी मेहनत करून ठेवलेली आहे. अरे ह्या लोकांना तर साधू संत काय ते माहीत नव्हतं आणि कधी रामासारखे लोक पाहिले नाही, कृष्णासारखे लोक पाहिले नाही. तुमच्यासाठी तर केवढं ओतलंय देवानी इथे. ह्या सोन्यासारख्या देशामध्ये असे लोक कसे निघतील हो, कोळशासारखे? शक्य नाही. ते सोनं फक्त उजळून घेतलं पाहिजे. ते आहे आतमध्ये. त्या पूर्वपुण्याशिवाय तुम्ही इथे आला नाहीत. ह्या देशाला जन्म घ्यायचा म्हणजे फार पूर्वपुण्याही पाहिजे. ती सगळी पूर्वपुण्याई घेऊन तुम्ही इथे जन्म घेतला. मच्छिंद्रनाथापासून सगळ्यांनी एवढी इथे मेहनत केलेली सगळी तुम्ही काय वाया घालवणार? आज त्याची फळं लागली आहेत. आज त्याला रूप आलेलं आहे. ते स्वरूप लोकांना दिसू देत की सहयोगी म्हणजे काहीतरी आहेत. आपापसात भांडणं आणि हे कमिटी करा. सगळे मिळून पैसा खर्च करा. कुठे खर्च केला तर व्यवस्थित करा. त्याचा हिशोब अहवाल सगळा पूर्णपणे मला एका माणसापासून नको, सगळ्यांपासून पाहिजे. पण असं केल्याबरोबर भांडणं सुरू होती. तशी भांडणं करायची नाही. हे सगळे लोक कसे एकजुटीने राहतात? 14 देशातले लोक आहेत. आपले एका देशातले काय, एका गावातले काय, एका खेड्यातले काय, एका घरातले लोकसुद्धा एकत्र राहू शकत. सगळ्यांना शिंगच फुटलेली आहेत. बरं शिंग फुटली तरी हरकत, पण ती शिंगसारखी वापरायची काही गरज नाही. तेव्हा आपल्याला एक सुकृत आलं पाहिजे, विशेष रूप आलं पाहिजे. एवढ्या मोठ्या क्रांतीमध्ये घुसळून निघालं पाहिजे. लोकांनी म्हटलं पाहिजे इथले लोक काहीतरी विशेष आहे. त्याच्याचमुळे लक्ष्मीचं काहीच कुठे दिसत नाही. हात आमचे चालत नाही आणि हा सर्व तऱ्हेची निगेटिव्हिटी दिसते. त्या कृपा करून लोकांनी हा विचार करावा सहयोगाने की आता आपण सगळ्यांनी मिळून काय कार्य करावं, आपण काय उभं करावं, आपण काय करू शकतो. आमच्या भाषणाला प्रत्येक भाषण, प्रत्येक शब्द ह्याला मंत्र आहेत. ते फक्त तुम्ही स्वतःमध्ये स्वीकारावेत आणि तेच तुमच्यामध्ये कार्यान्वित होते. आणि अनेक तुम्ही कार्य करून दाखवा. उद्या तुमची कार्यानेच आमचं नाव होणार आहे. आमच्या कार्याने काय? लोक आम्हाला तसंच म्हणतात तुम्ही आदिशक्तीच आहात, म्हणजे आम्ही कोणतरी दुसरीच वस्तू आहात. तुमच्यात ते कार्य कसं संपन्न झालं ते दिसलं पाहिजे. आणि ते जेव्हा दिसेल तेव्हा सगळं ठीक होणार आहे. असो, आजच्या याला मुद्दामून मी सांगितलं कारण थोडीशी तरी विरस्ती यायला पाहिजे, धडाडी यायला पाहिजे. आणि आजपर्यंत आपण जे नरमाईनी सगळं कामं आपल्याबरोबर करतो आहे, तर आपल्याला आपल्यासमोर उभं राहून विचारलं पाहिजे की काय रे बाबा, तू केलंस काय आजपर्यंत? काय मिळवलंस तू सहयोगामध्ये? स्वतःचा स्वार्थ की परमार्थही मिळवला आहे थोडासा? असा प्रश्न विचारून मनुष्याने कार्याला लागलं पाहिजे. I'm sorry what has happened about the boy who came here and who created a problem, and there's another problem with us. So I would like to tell you again that next time when you are coming, please see that you don't bring anybody who has not done Sahaja Yoga for 6 years, 6 months at least. The first one is correct, because in 6 years also they can be quite stupid. But 6 years at least, if not so 6 months, you should see to it that somebody has done Sahaja Yoga. Sahaja Yoga is something, as you understand and you know, that is something that must achieve your purity. As it is, you know, you are coming from an atmosphere which is absolutely anti-Sahaja. And from that atmosphere, to come to Sahaja Yoga, you have to give up many things. As it is, what I find from this, the way people are schizophrenic. बघा, त्यांच्या वेळेला आली लाईट, बघितला फरक? फरक बघितला का? आता यांची गाणी ऐकून प्रधान म्हणे, माताजी आता मला असं वाटतं की आम्ही लाजेने आपल्या माना खाली घातल्या त्या, पण आता त्या जमिनीतच धसत चालल्यात म्हणे. बघा, विष्णू मायेने त्याचं प्रचिती दिली. इंग्लिशमध्ये बोलायला लागल्याबरोबर सुरू, आता संस्कृत बोलायला लागल्याबरोबर बंद होणार. प्रचिती घ्या त्याची. आता कान धरले पाहिजे सगळ्यांनी, म्हणजे ठीक होईल. So one has to realize from what has happened that our brains in that horrible conditions of our country
is complete wobbly and it's over shattered. With all the conditionings and all the ego part from both the sides, the brain is completely, as we say, has gone soft. And anything that is truth, anything that is light, can baffle you, can upset you. That's why I have been insisting that 6 months at least one should pass before coming to Sahaja Yoga. They can't understand anything because they have never known these things. I do not blame you. You have never known such personalities. You have never known what is Adi Shaktis. And that's why one has to prepare one's own personality by cleansing it, by putting your brains into proper shapes, your hearts into proper shapes. If, supposing, there is a vessel which is already cracked, you try to pour water in it, it will crack completely. It will be completely destroyed. I have seen people who have come to my pujas and they just went off completely, absolutely. They couldn't bear it. The other way around in India. For them, puja is the highest. They will not do any other things that you can do. But puja part, they know what is puja is, what it means. This is the big difference. But still I must give you all the credit that the way you all have come out of that horrible conditioning that you have had, where it is said that God is wrathful and that you have to suffer too much and all this nonsense. So, I've heard it many a times from people who came to us, this is too much. This is too much. Because your vessel is so small, it's so crooked, it's so raw, it's gone soft, it cannot receive. That's why 6 months are at least needed to create that vessel within you. This restriction I would not put on Indians, but definitely on the Western people, because you must have been great saints in last lives, you must have been great seekers, and you must have been people who were looking for truth, no doubt about it. But when you were born in that country with great venturesome spirit, that will show some results in these countries, what I find that all the brain is battered. They have seen to it that all the saints are battered, because saints also are always under attack. So many people got diseases just they were born. They got into trouble just they were born. Then later on, as you grew up, the more you grew up in that society, the more you started accepting their idea, the more you became aware of the nonsensical development. You get filled with that. Not only the brain, the heart, the liver, everything. Like if you put something like a sponge into a dirty, filthy water, all the worms, everything will walk into it. Now you have to squeeze it out, completely take out all that. Whatever traditions you have are finished. Whatever value systems you had are finished. Whatever collective sense you had is finished. Like we can say, we cannot create Abraham Lincoln in America again. We cannot. Why? We cannot create Lenin in Russia. Why? The reason is, when they have gone away, the society that came up, these are the lotuses. But the lotuses were plucked out, and now what is left are all worms. And when you are born in that pond, you have to become the lotuses, but already they have hit you on your spirit. They have hit you on your brain, on your heart,
on your liver. Under these circumstances, one has to rise and see that if we have to really grow into that new atmosphere, we have to accept each and everything of Sahaja Yoga, try to grow and develop yourself into a way that purifies you completely, and that the vessel is made beautiful, such a beautiful vessel that whatever mother pours in is contained in it and it gives the light. Supposing the lamp has got the container of oil absolutely shattered and broken, what's the use of putting my love into it? It will never burn. Already there's such a lot of nonsense in that whatever love I put in it will all get mixed up and it will never burn and give good lights. So you have to understand my love, you have to understand your own position, and you have to cleanse it. Anybody who thinks this is too much is still, I must say, lacks that purity within himself. Nothing is too much for a person who is a realized soul. Realized soul is like the bottom of the ocean. Whatever may be the ocean, the bottom is always bigger. In the same way, a realized soul has to be. You may increase the size of the ocean any amount, it becomes bigger and bigger. On the contrary, I have seen that slightest thing here and there upsets you. You get suddenly upset, I'm very upset, for nothing at all. And you think that kind of a fuss is a very big thing. It's not. Shows that you are not a Sahaja Yogi yet. If you get upset with small things, what work are we going to do? What are we going to show to the world? That we have got Sahaja Yoga, we've got our realization, so we have achieved something greater. We have to make great people out of it. Many Abraham Lincolns and Lenin, Lao Tse's, Mozart's, all have to come out of you. We have to create William Blake out of you. There were only one or two. I was not present at that time, still they survived and created great works. In the same way, out of you, we have to create these great people. But first you must realize that you have to be absolutely cleansed out and give up all the false funny ideas that you have. I was shocked to hear that there was a marriage held in the church by Sahaja Yogis. You shouldn't do that. And I found as a result of that, some people got possessed. What is the need for you to go to a church and get the thing done, solemnized by a priest? Bring unhappiness to everyone, get them caught up. In the whole of France, I have seen only Chartres or that Notre Dame as the only place where they have buried no dead bodies. So you go to a cemetery to celebrate your marriage. Get your bhoots on your heads and spoil so many Sahaja Yogis. No Sahaja Yogi should attend such marriages. And for what? Just to please some of your relations? They are no your relations. Your relations are Sahaja Yogis and no other relations. You must know that. You have no other relationship in this world but only Sahaja Yogis. If you try to keep relationship with others, it's all right to have some pleasantries. You can be pleasant to others, you can be nice to others, talk to others. But know that they are not your relations. You are born in this tree of life. They are still not on this tree. So we cannot become one with them. We cannot be identified with them. We need not please them. We should say we do not want to have any such marriages. Here also I have seen people who go to temple get caught up. Because in the temples there are booths. They know that. So we have to give up all these religions. As Krishna says, Sarva dharmanam parityajya mamekam sharanam vraja. Give up all these horrible religions and religious ideas. They have done no good to you, to the society or to anyone. They have gone against Christ, against Muhammad Sahib, against Krishna, against Rama and Buddha Mahavira. You are now Sahaja Yogis. And must know that we have to develop at Sahaja Yogis. We have to make our vessel all right. We have to put ourselves
on a pedestal, then onto a hilltop, and there we have to show that we are Sahajogis and what we can achieve. There has to be a kind of a wisdom, a sense, a sensibility and sensitiveness towards all the atmosphere. You must know how far to go with people, how far to say something, how far to achieve something, not to go on sympathizing with nonsensical people. Just forget them. If they have to come, they'll come to Sahaja. Also, I must tell you, in the heaven there are very few places. Don't care for the multitudes. Care for the quality. It's the privilege of very few to enter into the kingdom of God. So forget your relationships and you forget all other people. Get to Sahaja, get established in Sahaja and tell them that we have changed our religion. Now we have become Vishwadharmis. That will satisfy them. That as we had become Christians and Muslims and Hindus, let us now become something else. Because now we are not the same as we were, we are reborn again. And that's how we have to give up all these funny ideas. I was very sorry to hear that a marriage was arranged like that without my permission. Nobody asked me, and many Sahajogis went there, and dresses were bought for them in England for going to the church and especially dressing up for the wedding. Just, I can't believe it. I can't still believe it, but it has happened. Again, now it should not be repeated. If you go to the church, your children will be born with some troubles. Then you will come to me. You may not have children. Also, I have seen that. Those who have had, I have tried to attend one wedding like that in the church, and I found it was horrid. The vibrations were horrid, and the lady had to suffer a lot. So now decide for yourself, no more to please your relations. There's no need to have anyone connected with you. You can ask them to come to Sahaja. You can tell them that this is what we have found. If you want, you can come to Sahaja. But we have nothing to do with you. Only then you can help them to come out. You have to be strong enough to show them results that there's something great about Sahaja. That you are decent people, you are decorous people, a people with great self-respect and a great stability within you. Also a very common psychological thing I have seen people start explaining, whether this lady might be insecure. Nothing of the kind. Nonsense. This is the greatest nonsense I have ever heard. People are insecure about one person and then you say that that person has insecurity. I mean, everybody is feeling insecure about that person. On the contrary, you say he is insecure. This kind of a sympathy shown by a psychologist is all right because he has to get some money out of it. Even if you murder somebody, you say, yes, it was true because you murdered that person because you are insecure. Even Hitler was quite all right because he was insecure. This is funny, absolutely nonsensical. So we must understand the aggressiveness within us doesn't come from insecurity, but comes from ego and from aggressive nature. It doesn't come to us from insecurity. Those who say about insecurity all the time are the people who just want to explain that I did it because I was insecure. No, it is ego. It is horrible ego which tries to overpower others, use others and make them your slaves. Try to understand. It is no insecurity. The psychologists have put all these nonsensical ideas and some Indians also talk like that. All these modern ideas also beware. Be very, very careful. The way they have implanted in your minds that it is, we have to be very sympathetic. There is nothing like good and bad. That everybody is perfectly all right. All these nonsensical ideas we should not have. We must know that there's something very different. Those who are good and those who are not are horrid. Not because of psychological reason, but because they are basically horrid. We have nothing to do with them. They are
evil, and they are evil geniuses. We should not be sympathetic towards them at all. Those who are evil are evil. They come to Sahaja also, they will be thrown out permanently. So do not take sides with the evil people. Do not show compassion to the bad people. Please try to understand this is not a place where we have a charitable institution where we have all the handicapped and all the beggars put together. Not a charity at all. Let us not be very charitable. Let us be charitable with the Sahajogis and with ourselves. We have nothing to do with such horrible people. They are anti-God, they are anti-Christ, they are anti-divinity. They are our enemies. No need to have such charities with your enemies. So be careful on that point. And I am not teaching you hatred, but I am teaching you discrimination. Must discriminate between good and bad. If you cannot do that, then you will be in trouble. So do not sympathize, do not take sides with the negative people. Also, the negative people always sit together, I have seen that. As soon as I look at one negative, I find 10 people around that person. Egoists will sit together. If I see one egoist sitting in one place, 10 egoists are sitting with him. Because they can talk to each other better. You see, one can argue better than the other. And they enjoy that aggression of each other. So be careful. Be on the watch out. Where are we sitting? Between the negative or over positive? Where are we? We have to be in the center. We have to be in the center. Are we close to our mother or close to these horrible people around us? We must discriminate and find out what is happening, where, what is. Do not get identified with anything with your country. I am not identified. To me, Indians or anybody is just the same. Just to say that you are the visitors here, as they call it, guests to you. I would say call them foreigners, because guests can be otherwise also. So we have just a demarcating line just to understand. That's all. But means nothing to me. To me, all of you are born out of my heart. All of you are close to my heart. And you are not to feel in any way rejected or rejected till you find, I tell you that you have to reject these things. Unnecessarily don't torture yourself and don't make yourself miserable. You have to be happy people, joyous people, and you have to give joy to everyone. May God bless you all.